नमस्कार मित्रांनो. तर लोकमतमध्ये कर्ज दिल्यानंतर IMFने दिले पाकिस्तानला इशारा. 11 अटींचे पालन करणे खूप बंधनकारक असणार आहे पाकिस्तानसाठी. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील आर्थिक वर्षासाठी 17,600 अब्ज रुपयांचा नवीन अर्थसंकल्प संसदेत मंजूर करणे त्यांना बंधनकारक असेल. त्याचबरोबर वीज बिलावरील अधिभारात वाढ करण्यात येईल की त्याशिवाय ते कर्ज वसूल नाही होऊ शकत. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त कर्ज परतफेड शुल्क आकारले जाणार अशी अट आहे. म्हणजे जे आधीचं जे शुल्क त्यांना जे भरावं लागत होतं त्याच्यापेक्षा त्यांना अधिक आकारले जाणार, ही अशी अट त्यांनी घातलेली आहे. त्यानंतर आहे वापरलेल्या गाड्यांचा आयातीवरील बंदी उठवणे. म्हणजे ज्या गाड्या त्यांनी वापरलेल्या आहेत त्याची जी आयात होत आहे ते बंद करणं. त्याचबरोबर नवीन कृषी उत्पन्न कर कायद्याची अंमलबजावणी व ज्यामध्ये नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. आलं का लक्षात? जून 2025पर्यंत ही अंतिम मुदत पूर्ण करणे त्यांना बंधनकारक असेल. IMF शिफारशीशिवाय आधारित ऑपरेशनल सुधारणांसाठी कृती आराखडा प्रकाशित करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर 2027 नंतरच्या आर्थिक क्षेत्राची रणनीती तयार करणे आणि नंतर ती सार्वजनिक करणे हे त्यांच्यासाठी बंधनकारक असेल. आता ऊर्जा क्षेत्राशी संबंधित या ठिकाणी सांगितलं आहे, ऊर्जा क्षेत्राशी संबंधित 4 अतिरिक्त अटीचे पालन करणे बंधनकारक आहे. देशातील संपर्क मोहीम अधिक मजबूत करावी लागेल. ओके. म्हणजे जे रिलेशन आहेत देशामध्ये, अनेक राज्य आहेत त्यांच्यामध्ये संपर्क मोहीम ही अधिकाधिक त्यांना मजबूत करणं बंधनकारक आहे. तर या सर्व अटी दिल्यानंतरच IMFने लोन दिलेलं आहे पाकिस्तानला. सो गाईज, तुम्हाला माहिती कशी वाटली? जरूर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल खाली लाईक देऊन कमेंट करा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात की अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपण या ठिकाणी तसे व्हिडिओज आपण ब्लॉग्स क्रिएट करणार आहोत की तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करू शकता. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.